दिसली तेव्हा घर धन्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करीताना त्याबरोबर कदाचित दोघंही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. आपल्या चांगल्या परिचयाचा हा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. लोक झोपलेले असताना शत्रू आला, वैरी आला आणि त्याने गव्हामध्ये निधन पेरले. स्वर्गाचे राज्य कोणा एका मनुष्यासारखे आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो. आज आम्ही बघतो आमच्या मंडळात, चर्चेस पुष्कळ लोक आध्यात्मिक झोपेत आहेत आणि त्याचाच फायदा घेऊन शत्रू येतो आणि तो त्या पिकामध्ये निधन पेरतो. त्याचे काम चालू आहे. आज आमच्या समाजामध्ये, आमच्या मंडळांमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये, कुटुंबामध्ये, शेजाऱ्यांमध्ये ज्या आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अवयव स्वतःला म्हणतो, त्याच्या शरीराचे, त्या आम्हामध्ये हा शत्रू आज मंडळांमध्ये शिरलेला आहे. विशेष जे इस्टॅब्लिश मंडळे आहेत, तुमच्यासारख्या, आमच्यासारख्या, 2-2, 3-3, 4-4 पिढ्या ज्या चर्चेचा इतिहास आहे, त्यांना विशेष करून आज टार्गेट केलेलं आहे. जर आपण उद्या याल तर मी त्याच्यावर सविस्तर बोलेन. आणि आमच्यामध्ये, भीखामध्ये, मंडळीमध्ये, चर्चेसमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी, विविध प्रकारचे त्याचे उद्योग धंदे त्याने मांडलेले आहेत. आज जर आम्ही बघतो, मी आपल्या मंडळीविषयी मला एवढी माहिती नाही, पण प्रभूने जे ओझं मला दिलेलं आहे की आज ख्रिस्ती म्हणणाऱ्या लोकांमध्ये, विश्वास म्हणणाऱ्या लोकांमध्ये वादविवाद आहे, भांडण आहे. आम्ही आमच्या भावाचं तोंड पाहू शकत नाही, पाहायला आवडत नाही. आम्ही त्यांना बायपास करतो. ते दिसले की आम्ही दुसऱ्या मार्गाने जातो. केवळ आणि केवळ त्यांना सलाम मला करायला नको म्हणून मी माझं तोंड लपवतो आणि त्यांच्यापासून दूर जातो. प्रियांनो, अत्यंत शोकांकिता अशा मंडळांची आहे आज, ज्या वैर्याने आमच्यामध्ये हे वाईट, आमच्या गावामध्ये हे वाईट निधन, हे तण, हे पेरलेलं आहे, जे दिसायला समान आहे. आणि आम्हाला सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज आहे. आज आमच्यामुळे कितीतरी लोक दुखावलेले असतील, आज आमच्यामुळे कितीतरी लोक दुरावलेले असतील, आज आमच्यामुळे कितीतरी लोक त्याने देवाला पाठ दाखवलेले असतील. आणि या सर्व गोष्टींना एखाद्यास मी कारणीभूत आहे. मी ज्या ठिकाणी आज बसलेलो आहे, त्या ठिकाणी, त्या बेंचवर, त्या खुर्चीवर माझ्यामुळे जर दुसरा इथे आलेला नाही. आणि ही सत्यस्थिती प्रमुख मंडळांमध्ये आहे. आज आमच्यामध्ये वाद आहे. सैतानाने आमच्यामध्ये इतके विष पेरलेलं आहे, इतका कडूपणा आणलेला आहे, इतका दुरावा आणलेला आहे, आम्ही एकमेकांना सहन करू शकत नाही. एका मेजावरून आम्ही ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराची दर्शक ती भाकर खातो. एका मेजावरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक तो प्याला आम्ही पितो. एका प्याल्यातून पितो, एका भाकरीतून खातो. परंतु आमचं एकमेकांबरोबर नीट नाही.
आणि जर नीट नाही आम्हाला कबूल करावं लागेल. शत्रू कुठेतरी रात्रीचा काम करत आहे. 100 100 मंडळे आमच्या पण झालेल्या आहेत. आज आम्ही या येणाऱ्या जाणाऱ्यांना एक मंडळी, एक चर्च आणि चर्चवर असलेला तो वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांना आम्हाला पाहून प्रभूकडे ते आकर्षित व्हायला हवे होते. आमच्या मधील मिठाचं कार्य, चौदिण्याचं कार्य ते पाहून ते आकर्षित व्हायला हवे होते. आमच्यामध्ये असलेला ख्रिस्ताचा प्रकाश, येशू म्हणतो तुम्ही जगाचे प्रकाश आहात आणि तो प्रकाश आज यांना दिसायला हवा होता, पण ते आज इथे का नाही. आणि कोणा फक्त पाळस सेवक आणि पंचांची जबाबदारी नाही. ही प्रत्येक ज्याने येशूला ओळखलं, ज्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आणि त्याला ही आज्ञा आहेच. जेवढे वय माझं आजपर्यंत झालेलं आहे, जेवढं मी प्रभू येशू ख्रिस्ताला जवळ ओळखतो, या सर्व आयुष्यामध्ये का मी एखाद्याला इथे आणलं आहे किंवा माझ्यामुळे कोणी इथे आलेला आहे, उलट माझ्यामुळे पुष्कळ निघून गेले. याला जबाबदार जर मी आहे, मला ख्रिस्ती म्हणण्याचा काही अधिकार नाही. काही लोक म्हणतात तुमचा ख्रिस्त चांगला आहे, ख्रिस्ती लोकांचा ख्रिस्त चांगला आहे, पण ख्रिस्ती लोक चांगले नाही. म्हणजे ज्या ख्रिस्ताने आमचा विश्वास झाकून त्याचं नाव इतरांना सांगण्याची जबाबदारी दिली, त्या आम्हीच इतरांना प्रभूकडे येण्यापासून अडखळ झालेले आहोत, व्यत्यय झालेले आहोत. आमचं आचरण, आमचं वागणं, आमचं कॅरेक्टर, आमचं बोलणं इतर समाजामध्ये, इतर लोकांपुढे आमची व्यसनं अडखळण आहे. हे चर्चे 100 वर्षामध्ये ओतप्रोत भरून लोकांनी व्हायला हवे होते. आमची वाढ फक्त बायोलॉजिकल आहे. मुलांची मुलं, मुलांची मुलं, मुलांची मुलं, बस. ते दिसत नाही. चर्च ओसाड आहे, कोणा वक्त्याची, कोणा तरी आरोग्य देणाऱ्याची, कोणा तरी भविष्य सांगणाऱ्याची. जर तिथे असेल सभा, गर्दी थांबत नाही. पण देवाच्या वचनातून सत्य ऐकण्याची वेळ जेव्हा येते, लोकांना माहिती असून ती आपली कानं बंद करतात. आणि म्हणून जर मला सांगायचं झालं तर प्रत्येक दुरावलेला व्यक्ती, मग तो भाऊ असेल, तो बहीण असेल, तो ख्रिस्ती असेल, ख्रिस्ती जर असेल, जर माझ्यामुळे काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत, तर प्रभू आज मला एक प्रश्न विचारत आहे, तुझा भाऊ कुठे आहे? तुझी बहीण कुठे आहे? हजारो वर्षापूर्वी हा प्रश्न देवाने कायनाला विचारला. तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? उत्पत्ती 4 आणि 9 मध्ये तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? आणि माझ्यासारखं त्याने उत्तर दिलं, मी काय त्याचा, माझ्या भावाचा राखणदार आहे? अरे कोणाशी बोलतो? ज्या देवाने तुला निर्माण केलं त्याला उद्धट रीतीने काय उत्तर देत आहे, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. प्रियांनो, हेच उत्तर जर आम्ही शब्दाने बोलत नसेल, पण आमच्या कृतीने आज आमच्या देवापुढे आम्ही सतत मांडत आलेले आहोत. ते इथे नाही, मला काय माहित, मला काय केलं आहे, मला काय करायचं आहे, मी काय त्यांचा राखणदार आहे. परमेश्वराने हाबेलाच्या अर्पणाचा आदर केला, कायनाच्या अर्पणाचा आदर केला नाही. आणि ह्याचा राग कायनाला आला. आणि ओरिजिनल वर्स मध्ये लिहिलं आहे 8व्या वचनात, कायनाचा हाबेलाशी वादविवाद झाला. आणि वादविवाद झाल्यानंतर कायनाने हाबेलावर वार केला
किंवा त्याच्यावर चालून गेला आणि हाबेलाला कायनाने ठार केलं. आणि मग परमेश्वर ठार केल्यानंतर परमेश्वर कायनाला विचारतो, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? आणि हाच प्रश्न उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकात किंवा बायबलच्या पहिल्या पुस्तकात जो प्रभूने विचारला आहे, आज पण हजारो वर्षाने आम्हाला आध्यात्मिक रीतीने तो विचारत आहे, तुझा भाऊ कुठे आहे? तुझी बहीण कुठे आहे? तुझी लेकरं कुठे आहे? आई वडील कुठे आहे? शेजारी कुठे आहे? कुटुंबातील लोक कुठे आहे? तुझे मित्र कुठे आहे? आणि ते इथे नाही. याचा हिशोब प्रभू माझ्याकडून विचारत आहे. मला त्याचं उत्तर द्यावं लागेल. आज आमच्याकडे भरपूर कारण असू शकतात सांगायला तो किंवा ती इथे का नाही. खूप काम आहे हो त्यांना. लेकरांना ट्युशन आहे, क्लासेस आहे, माझ्या शेजारी माझ्याशी बोलत नाही, खूप कारण आहेत. पण प्रभू आज आम्हाला विचारत आहे, तुझ्या वादविवादामुळे, तुझ्या कृतीद्वारे, तुझ्या शब्दांद्वारे, तुझ्या ख्रिस्ती आचरण्याचा विपर्यास केल्याद्वारे, तुझ्या प्रत्येक शब्दाद्वारे ते जर आज माझ्याकडे येत नाही, आलेले नाही, हे वाढदिवस पाळून काय फायदा? आमच्या चर्चेसमध्ये आज तटी आहे, फुटी आहे, वादविवाद आहे. आमच्या चर्चेसमध्ये दुःखाने सांगावं लागतंय, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये विभाजन आहेत. मी माझ्या भावाला जर तोंड लपवतो, मला त्या पवित्र मेजामध्ये भाग घेण्याचा राईट नाही. तो विधी द्यासाठी आहे, ती वेळ द्यासाठी आहे. याचा अर्थ जर मी ती भाकर खातो, मी तो प्याला पितो, याचा अर्थ असा आहे, माझी सर्वांची क्षमा झालेली आहे, मी सर्वांना क्षमा केलेली आहे, माझा कोणी वैरी नाही, म्हणून मी इथे आहे. नुसतं घ्यायचं म्हणून ते विधी घेणं, प्रियांनो, पुष्कळ लोक वेळाआधी निघून गेले असं तिथे लिहिलं आहे. त्याला कारण हेच आहे, प्रभू विचारत आहे, तुझा भाऊ, तुझी बहीण आज कुठे आहे? आज आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. आणि ते उत्तर न देताच जर आम्ही इथे येतो, त्यांच्याशी समेट न करताच जर आम्ही येतो, तर लिहिलेलं आहे, तू जर दान अर्पण करण्यास येत असेल आणि तुझ्या लक्षात आलं तुझ्या भावाबरोबर तुझे संबंध नीट नाही, तर तू काय कर, ते अर्पण, ते दान जे काही तू आणत आहे भेट म्हणून, ते तिथे ठेव. इथे येऊ नको, पहिले तिथे जा. इथे येण्यापेक्षाही तिथे जाणं महत्वाचं आहे. इथे येऊन बेंचवर बसण्यापेक्षाही, इथे येऊन चेअरवर बसण्यापेक्षाही, इथे येऊन गीत गाण्यापेक्षाही, इथे येऊन संदेश देण्यापेक्षाही महत्वाचं माझ्या भावाशी नीट करणं आहे बाहेर. आणि तसं न करता मी ते तो शून्य आहे, औपचारिकता आहे, अर्थ नाही. मी फक्त दिखावा करतो, मी फक्त मुखवटा घालतो आणि इथे येतो धार्मिकतेचा, पण माझं हृदय कोणा बरोबर नीट नाही, माझे संबंध कोणा बरोबर नीट नाही. स्तोत्र 133 मध्ये, चला आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. चला, कोणीतरी कोणाला तरी सांगत आहे, चला. इथे कोणी कोणाला सांगायला तयार नाही, चला. कोणाला वेळ पण नाही, चला. एक गोष्ट माझ्या अनुभवातून प्रियानो मी सांगू इच्छितो, क्राइस्ट चर्च जाऊन आपल्या सर्वांना, कितीही महत्वाचं काम असू द्या, त्यामुळे कितीतरी मोठा फायदा माझा होणार असेल अशी गोष्ट असू द्या, पण ती जर देवाच्या वेळेला कॉन्ट्रडिक्ट होत असेल, ती जर देवाच्या वेळेत होणारी गोष्ट असेल, माझं किती नुकसान झालं तर बेहतर आहे. देवाची वेळ मी चोरणार नाही, देवाची प्रेझेन्स मी चोरणार नाही, देवाला मी पाठ दाखवणार नाही. ही गाठ आम्ही बांधायला पाहिजे.
देवाची किंमत, देवाचं स्थान, देवाचं महत्व, ओनली वन गॉड, त्याच्या सारखा, त्याच्या समान दुसरा नाही. आमच्या कृतीतून त्याला दाखवूया, तर त्याचा आदर होणार आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये, वचन भरपूर आहे पण मी ते वाचत नाही, आम्ही ख्रिस्तामध्ये एक दुसऱ्यांचे भाऊ बहीण आहे. आम्हाला एक दुसऱ्यांवर प्रीती करण्यासाठी प्रभूने बोलवलेलं आहे, एकमेकांना क्षमा करण्यासाठी बोलवलं आहे, एकमेकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आम्हाला कार्य करण्यासाठी बोलवलेलं आहे. जेव्हा आम्ही इथे येतो, वचन ऐकतो, वचन रूपी जलस्नानाने आम्ही शुद्ध होतो. वचन ऐकणं महत्वाचं आहे आणि ते फक्त यूट्यूबवर नव्हे, जिथे प्रभूने मला ठेवलं आहे त्या सेवकाद्वारे ऐकणं गरजेचं आहे. कारण तिथे देवाने आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे. योहान 3:15 वाचूया. योहान 3:15. क्षमा करा, पहिले योहान 3:15. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. हे तुम्हाला माहित आहे. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. ओरिजिनल भाषांतरामध्ये ओरिजिनल शब्द आहे मर्डर, खुनी आहे. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, याचा अर्थ असा आहे, जर आपण त्याचे डेफिनेशन पाहिले असलेलं आहे, दो ही डज नॉट इन फॅक्ट कमिट मर्डर इज गिल्टी टू द सेम डिग्री ॲज इफ ही हॅड ॲक्च्युअली डन इट. म्हणजे जरी त्याने खरंच खून केला नाही तरी तो तेवढाच अपराधी आहे जर त्याने खरंच खून केला असता. त्याच्यामध्ये तीच खुनाची प्रवृत्ती होती जी कायनामध्ये होती आणि कायना सारखेच परिणाम त्याच्याबरोबर होतील. नवीन कराराचं वचन आहे, अतिशयोक्ती केलेली नाही. आमच्या भावाचा, आमच्या बहिणीचा आम्ही द्वेष करतो, आम्ही मर्डरर आहोत, आम्ही खुनी आहोत, आमच्यामुळे कोणीतरी बाहेर घायाळ पडलेला आहे, आमचे शब्द तलवारी सारखे, भाल्यासारखे कोणाला तरी टोचलेले आहेत, रक्तबंबाळून कोणीतरी आज बाहेर पडलेला आहे, तो इथे येऊ शकत नाही. कोणीतरी दुखावलेला बाहेर आहे, कोणाला तरी कोणाचा तरी स्वतःने अंतःकरण घट्ट करून टाकलंय, नको मला तिथे जायला, आणि याला जबाबदार जर मी आहे. आम्ही मर्डरर आहोत, देवाचं वचन सांगतं. वेळ नाही जास्त एक्सप्लेन करायला, आम्ही पुढे जातो. त्या उत्पत्तीच्या 4 अध्यायात 5 आणि 6 मध्ये आम्ही बघतो, त्याचे तोंड उतरलेले परमेश्वर म्हणतो, तुझे तोंड का उतरले. जर या प्रकारे आम्ही देखील आमच्या भावांच्या प्रति अपराध करून, द्वेष करून, वाईट करून इथे आला असाल, माझ्यामुळे कोणीतरी दुखावलेला बाहेर असेल, मरणात असेल, कोणाकडून तरी मला क्षमा अजून मागायची असेल किंवा कोणाला तरी अजून मला क्षमा करायची असेल आणि तसं न करता मी माझे अर्पण जर इथे घेऊन आले असेल, तर अंतःकरणामध्ये मी दुःखी आहे आणि माझे तोंड उतरलेले आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन देखील, प्रभूच्या समक्षतेमध्ये येऊन देखील आम्ही आनंदी होऊ शकत नाही. आमच्या चेहऱ्यावर का आनंद नाही आज? आम्ही मेलेल्यासारखे का बसलेला असतो? प्रॉब्लेम इथे आहे, त्याचं सोल्युशन बाहेर आहे आणि ते देव दाखवत आहे. रिकन्सिलेशन. आम्हाला आमचे संबंध नीट करावे लागतात, करावेच. प्रभू आज आम्हाला सांगत आहे. मला तर नवल वाटतं, माझ्या चर्चमध्ये मागे मी 3 सर्मन्स दिले, यूट्यूबवर आहेत.
मला एखाद्याची क्षमा मागायची आहे किंवा मला एखाद्याची क्षमा एखाद्याला करायची आहे आणि तो व्यक्ती आज हयात नाही, किती मोठी रिस्क आहे. का मी डिले केला? आणि जर तो हयात नाही तर मी काय करणार? मला त्याच्याकडे जाऊन क्षमा मागायला हवी होती, तो आज नाही. म्हणून आज जर ती व्यक्ती हयात आहे, मला धावत जावं लागेल, ईमेल करावं लागेल, फोन करावा लागेल, SMS करावा लागेल, व्हिडिओ कॉल करावा लागेल, वाटेल ते करावं लागेल, पण माझे संबंध लवकरात लवकर मला नीट करावेच लागतील. कारण ह्याच्यामुळे तोच नव्हे तर हा माझा फायदा आहे. हे जर मला कळलं तर मी अधिक वेळ लावणार नाही. आज पुष्कळ चर्चेसमध्ये प्रियांनो आम्ही बघतो संबंध तुटलेले, कोणीतरी कोणावर उगाच रागावलेले आहे. वर्ष झाले आमचे संबंध अजून माझ्या भावासोबत नीट नाही. ही वेळ अशी असते बंधूंच्या एकत्रित येण्याची, एकमेकांना गळे भेटण्याची. तिथे ठीक आहे, त्याला पुढच्याला समजत नसेल, पण जर मला समजलं, मी काय डिले करावा, मी काय वेळ घालवावा. परमेश्वराने कायनाला शाप दिला आणि तो परागंदा झाला, भटकणारा झाला. त्याला हिशोब देता आला नाही. परमेश्वराने त्याला शाप दिला, तू परागंदा होशील, तू भटकत फिरशील. केवळ एक दुसऱ्याप्रती राग द्वेष असल्यामुळे आज पुष्कळ लोक भटकत आहे. कोणाचं तरी माझं नीट नाही माझ्या मंडळीत म्हणून ही मंडळी सोडून ती मंडळी, हे चर्च सोडून ते चर्च, ही सहभागिता सोडून ती सहभागिता, सकाळची सोडून संध्याकाळची, संध्याकाळची सोडून सकाळची, दुपारची. हा ब्रदर तो ब्रदर, हा पास्टर तो पास्टर, हा पॉवरफुल तो पॉवरलेस. खेळ केलेला. प्रॉब्लेम देशात नाही, जागा बदलण्यात नाही, चर्चेस बदलण्यात नाही, संस्था बदलण्यात नाही. प्रॉब्लेम माझ्यात आहे. मी नीट करून घेत नाही, मी नीट करून घेत नाही. मंडळी आमचं घर आहे आणि या घरामध्ये आमचं कुटुंब आहे. हा एक मेंढवाडा आहे आणि आम्हाला या मध्येच राहायचं आहे. कारण 7व्या वचनात लिहिलं आहे, दाराशी पाप टपून आहे. त्याचा रोष तुझवर आहे. जर आम्ही एखाद्याचं आमच्याशी जमत नाही, आमचं एखाद्याशी जमत नाही, तर दार ओलांडून जाऊ नका. मंडळी बदलायचा विचार करू नका, पाळत बदलायचा विचार करू नका, सेवक बदलायचा विचार करू नका, अधिकारी बदलल्याने प्रॉब्लेम नीट होतील असा विचार करू नका. प्रॉब्लेम मला स्टेप घेण्याचा उशीर आहे. परमेश्वराने त्याला शाप दिला 12 वचनात, तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला सत्व देणार नाही. जमिनीची मशागत आणि सत्व देणार नाही. मशागत म्हणजे तुझ्या भावाबरोबर तुझे संबंध नीट नव्हते, त्याचा तू खून केला आणि वरून त्याच्यावर विषयीची जबाबदारी मोठा म्हणून तुझ्यावर होती. पण तू मला विचारतो, मी काय तुझा त्याचा राखणदार आहे का? आणि देवाने सांगितलं तू जमिनीची मशागत करशील तेव्हा यापुढे ती तुला सत्व देणार नाही. मशागत करशील म्हणजे तू मेहनत करशील, तू काम करशील. सत्व देणार नाही म्हणजे त्यातून तुला काही मिळणार नाही, आशीर्वाद मिळणार नाही. किती प्रार्थना केले, उपवास केले, 40 दिवस करा नाही तर 400 दिवस करा, उपयोग होणार नाही जोपर्यंत माझे संबंध एखाद्या बरोबर नीट नाही. सत्व देणार नाही. माझ्या भावाविषयी माझी जबाबदारी काय? मला वचन वाचायला कृपा करून आपण मदत करावी. काय वचन आम्ही मुद्दाम वाचून देणार. माझी जबाबदारी काय आहे माझ्या भावाप्रती, त्याच्या राखणदारीप्रती, माझ्या बहिणीप्रती, माझ्या कुटुंबाप्रती. रोमकरास पत्र 15वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन लवकर वाचूया. रोम 15 आणि 7.
म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. माझी जबाबदारी माझ्या भावाबद्दल एकमेकांचा स्वीकार करणे आहे. तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. देवाच्या गौरवाकरते ख्रिस्ताने जसा तुमचा आमचा स्वीकार केला, ख्रिस्ताने आमचा स्वीकार केला, तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. भावाप्रती माझी जबाबदारी आहे. मी स्वीकार करतो का धिक्कार करतो? मी जवळ घेतो की मी दूर करतो? रोम करासपत्र 14वा अध्याय तिथेच आणि 19व्या वचनात दिला आहे. तर मग शांतीला व परस्पराच्या बुद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे. एक दुसऱ्यांना पोषक होईल अशा गोष्टीच्या, शांतीच्या गोष्टींच्या, पूरक होणाऱ्या गोष्टींच्या आपण मागे लागावे असं केलं आहे. माझ्या भावाप्रती बहिणीप्रती माझी जबाबदारी त्यांना पोषक असणाऱ्या शांतीच्या गोष्टीच्या मागे मी असावे, ही माझी जबाबदारी आहे. इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि त्याचा 21वा वचन, इफिस 5 आणि 21 मध्ये लिहिलं आहे. ख्रिस्ताचे भय असेल तर एकमेकांच्या अधीन होईल. आम्ही एकमेकांच्या अधीन नाही, कारण आमच्यात ख्रिस्ताचं भय नाही. आणि आम्हाला स्पष्ट देवाचं वचन वारणे देतं, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन व्हा. आमची जबाबदारी, आमचं कर्तव्य एकमेकांना अकाउंटेबल होणं, एकमेकांपुढे सबमिसिव्ह होणं, कोणाच्या तरी अंडर आम्ही असणं, एकमेकांना च्या अधीन आम्ही असणं. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आणि 13व वचन लवकर वाच, कोणाला मिळालं तर. गलती 5 आणि 13. प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आमची जबाबदारीच आहे आमच्या भावाप्रती दास व्हा, प्रीतीने दास व्हा, मालक व्हा नाही. येशू म्हणतो, मी सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला हवी. आधी नम्रता, मग मान्यता. प्रीतीने एकमेकांचे, प्रीतीच नाही म्हणून क्षमाही नाही आणि दासही नाही. आणि अशा चर्चेस मध्ये या शत्रूने निधन पेरलेलं आहे. निधन, आम्ही त्याच्यातला डिफरन्शियस फरक करू शकत नाही. निधन कोणते, गहू कोणते. इतका चालाक आहे तो. मला इगोनी भरतो, मी दास व्हावं, मी झुकावं, मी कशाला त्याची क्षमा मागावी. त्याने माझी क्षमा मागितली पाहिजे फास्ट, मग मी बघेल. मी सलाम करायचा, त्याने माझा पहिले सलाम करायला पाहिजे. दास व्हा. पहिले पेत्र 4 8 ते 10 लवकर लवकर वाचूया. पहिले पेत्र 4 8 ते 10. शेवटी क्षमा करा, पहिले 4. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची राख झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकाच्या कारणी लावा. निष्ठेने एकमेकावर प्रीती करा. नुसती प्रीती करू नका, निष्ठेने करा, कारण प्रीती पापांची राख झाकून टाकते. कुरकुर न करता
एकमेकांचा पाहुणचार करा. ज्याला त्याला मंडळीमध्ये जे काही कृपादान मिळाले आहे त्यानुसार आम्ही ते प्रभूच्या कारणे आम्ही लागायचं. इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय 24 आणि 25 शेवटले 2-3 वचनं आपण अजून वाचणार आहोत. इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय 24-25. प्रभूचा दिवस जसा जवळ येत आहे, जसा काल होता तो आजपेक्षा अधिक जवळ राहिलाय आणि तो दिवस जसा जवळ येत आहे त्याच तसा आम्हाला अधिक करायचं आहे, आम्हाला करायचं आहे. एकमेकांच्या प्रीती आणि सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्या. प्रीती आणि सत्कर्म आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करा आणि तो दिवस जसा जवळ तसे अधिक करा. एकमेकांना एकत्र मिळणं न सोडता. पहिल्या ख्रिस्ती मंडळी जेव्हा सुरुवात झाली, प्रेषित 2 मध्ये आम्ही बघतो, त्या पुढे त्यांचं सर्व काही एकत्रित आणि सामायिक होतं. भाकर मोडण्यात तत्पर होते, एकत्र ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे सगळे त्याला धावून येत होते. हे आहे ख्रिस्ताचं शरीर. पायाच्या अंगठ्याला जखम झाले, हात म्हणणार नाही माझा काय संबंध नाही. वेदना तिथून डोक्याच्या केसापर्यंत होतात. जर आम्ही खरंच एकमेकांचे अवयव असतो, एखाद्याला वेदना झाले ती मला होईल, एखाद्याच्या घरात दुःख झालं ते माझं दुःख मी समजे, एखाद्याला गरज आहे सर्व लावून जातील, त्याला मजबूत उभा करते. हे शरीर आहे. जर रक्त वाहत आहे त्या अंगठ्याला ठेच लागली, वाहू द्या सांगतील, चालेल का? अरे त्याला चाललं सांगून पूर्ण तुझ्या बॉडीचं रक्त निघून जाईल, त्याच्यासोबत तू पण मरशील, हे माहिती आहे. पण जेव्हा मंडळीची रचनेचं, जेव्हा एकमेकांच्या कर्तव्य पार पाडण्याची जेव्हा वेळ येते, आम्ही माघार घेतो, दुसऱ्यांवर ढकलतो, पदाधिकाऱ्यांवर अपेक्षित फक्त करतो. पदाधिकारी फक्त कारभार चालवण्यासाठी आहे. कर्तव्य सर्वांचे आहे, सर्वांचे आहे. कोणी सुटत नाही, सुटणार नाही. देवाच्या मंडळीत प्रत्येकाला जबाबदाऱ्या प्रभूने दिल्या. इब्री लोकांचं पत्र 3रा अध्याय आणि 13व वचन. एकमेकांना उत्तेजन देणे, उंचवणे. आज मी माझ्या भावाचा राखणदार आहे का? या उत्तराऐवजी मी असं सांगतो का, हो प्रभू मला त्याची काळजी आहे, मला तिची काळजी आहे आणि तिच्या राखणदारीसाठी मी जबाबदार आहे. आणि म्हणून असं न हो. स्तोत्रकर्ता ज्याप्रमाणे म्हणतो, स्तोत्र 142 आणि 4 प्रमाणे असं न हो. आमच्या मंडळीत जो निराश्रित आहे, जो दूर गेलेला आहे, जो दुरावलेला आहे, जो दुखावलेला आहे, तो असं न म्हणो. या स्तोत्रकर्त्याप्रमाणे स्तोत्र 142 आणि 4 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही. आपलं लक्ष आहे, असं कोणी न म्हणो, माझ्या जीवाची पर्वा कोण करणारा कोणी नाही. होते 100 लोक, होते 1000 लोक माझ्या मंडळीमध्ये, माझ्या चर्चमध्ये मी तिथे जायचो, पण जेव्हा मी दुखावलेला आहे, मी दुरावलेला आहे, माझी पर्वा करणारा कोणी नाही.
असं म्हटल्यानंतर प्रश्न दुसरा हा उभा राहतो, का मला त्याची पर्वा आहे, का मला तिची पर्वा आहे? हा प्रश्न माझ्या समोर उभा राहतो. जसं देव जो बाप कायनाला विचारत होता, कारण त्याला पर्वा होती तुझा भाऊ हबेल कुठे आहे, तसं स्तोत्र करता म्हणतो माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही, कोणी नाही. अरे शेजारी पण नाही. कुठे गेले सर्वे? चर्चला गेले. कुठे गेले सर्वे? स्तुती करत आहे चर्चमध्ये. कुठे गेले सर्वे? वचन ऐकत आहे. पण मदत करणारा, पर्वा करणारा त्याला दिसत नाही. त्या मेंढपाळाला पर्वा होती ना, म्हणून तो 99 सोडून एकाला शोधायला गेला. त्याला पर्वा होती. त्या 10 नाणे पैकी 1 नाणं हरवलेल्या स्त्रीला ना पर्वा होती, म्हणून ते सापडेपर्यंत झाडून तिने शोधलं. तिला पर्वा होती. आपल्याला आमच्या भावांची काळजी आहे का? प्रश्न आहे. त्याच्या तारणाचा विचार आमच्या मनाला शिवतो का? प्रश्न आहे. त्याचे तारण व्हावे अशी माझी कळकळीची इच्छा आहे का? प्रश्न आहे. त्यांचे तारण व्हावे असे खरे ओझे माझ्या मनावर आहे का? प्रश्न आहे. त्यांचा सर्व काळचा नाश झाला तरी मला चालेल असं मला वाटतं का? प्रश्न आहे. कोणी त्याची पर्वा करणार नाही का? प्रश्न आहे. कोणाला त्याची पर्वा आहे का? प्रश्न आहे. होय, 5 लोकांना पर्वा आहे. मी शेवटले 2 मिनिटं घेतो, मग थांबवतो. मला माहिती आहे आपला संगीताचा, भजनाचा कार्यक्रम आहे. पाच लोकांना पर्वा आहे. मी त्यात आहे का? देव जो बापाला पर्वा आहे. आणि म्हणून आदम हवा यांनी पाप केल्यावर प्रभू परमेश्वर त्यांना शोधत आलेले शोधत त्याला पर्वा आहे, कारण ते हरले. येशू ख्रिस्ताला पर्वा आहे, म्हणून पापी हरवलेल्या, देवापासून दूर गेलेल्या पापी व्यक्तीला, म्हणजे मला शोधायला तो स्वर्गातून खाली आला, त्याला पर्वा आहे. पवित्र आत्म्याला पर्वा आहे. स्वर्गातील तारलेल्या लोकांना, जनांना पर्वा आहे. म्हणून लूक 15 आणि 15व्या अध्याय आणि 10व्या वचनात लिहिलं आहे की प्रभूने सांगितलेल्या दाखल्यात पश्चाताप करणाऱ्या पापी माणसाबद्दल स्वर्गात तारलेले जन आनंद करतात, असा संदर्भ आहे. फक्त देवदूत नाही, तारलेले जन स्वर्गात आज पण सापडलेल्या व्यक्तीसाठी आनंद करत आहे. त्यांना पर्वा आहे तिथे बसून. आणि गंमत म्हणजे अजून काही व्यक्तींना पर्वा आहे, ते म्हणजे नरकात असलेल्या लोकांनाही पर्वा आहे. तो श्रीमंत व्यक्ती गेला आणि तो म्हणतो माझे अजून 5 भाऊ आहे, त्यांना जाऊन सांगा. त्याला पर्वा आहे. देवपित्याला पर्वा आहे. येशू ख्रिस्ताला पर्वा आहे. पवित्र आत्म्याला पर्वा आहे. स्वर्गातील जनांना पर्वा आहे. नरकातील जनांना पर्वा आहे. मला आहे का? मला आहे का? आंद्रियाला इतकी काळजी होती की त्याने पेत्राचा शोध करत करत तो गेला. योहान 1:40 मध्ये बघतो. फिलिपाला इतकी काळजी होती, तो नतनेलाचा शोध करायला गेला. आम्ही बघतो शमरोनिस्तीला इतकी काळजी होती की तिने आपल्या शेजाऱ्यांना जाऊन प्रभूचे दिलेले आमंत्रण ती सांगत होती. परराष्ट्रीयांचा प्रेषित पावल्याला इतकी काळजी होती की सुवार्ता त्यांच्यासाठी सांगावं, त्यांना प्रभूची ओळख करून देव पूर्ण जीवन त्याने देऊन दिलं. हजारो लोकांना काळजी होती. प्रश्न आहे का आम्हाला दुरावलेल्या भावा बहिणींची काळजी आहे? हे बेंचेस, या खुर्च्या 100 वर्ष झाली अशाच रिकाम्या असतील का? प्रश्न हा आहे. आणि शेवटलं उदाहरण मी ते सांगतो. लूक 10 मध्ये एका मार दिलेल्या व्यक्तीला पाहू तिथून लेवी गेले, याजक गेले. कोणाला काळजी नाही.
एक शमरोने. त्याला काय म्हटलेलं आहे? चांगला शमरोने, उत्तम शमरोने, गुड, उत्तम, चांगला. का चांगला? का उत्तम? त्याने त्याची मदत केली आणि सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्याच्या नावासमोर, शमरोण्याच्या नावासमोर उत्तम लावण्यात आलं. म्हणून लावण्यात आलं गुड, चांगला. जे नाव लेवींच्या समोर लावण्यात आलं नाही, तिथून गेलेले याजकांना लावण्यात आले नाही. एक बिचारा शमरोनी चालला होता, इस्रायली पण नव्हता, शमरोनी होता. त्याच्या समोर बायबलमध्ये नाव लावलेलं आहे उत्तम शमरोने. त्याचे डीड्स, त्याचे कृत्य. प्रियानो, मी जेव्हा बघतो माझं आध्यात्मिक जीवन, माझं जे काही नाव आहे त्याच्यासमोर देव उत्तम लावलेलं मला दिसेल का कधी? चांगलं, नुसतं नावाचा अर्थ चांगला होऊन चालत नाही. त्याच्या समोर देवाने उत्तम लावलं पाहिजे, चांगला लावलं पाहिजे. हे केव्हा होईल? जेव्हा मी माझ्या भावाचा, जेव्हा मी माझ्या बहिणींच्या विषयी जबाबदारी ठेवेल आणि प्रभूला सांगेल, हो प्रभू, मी त्यांच्यासाठी जबाबदार आहे. आज जर ते इथे नाही, आज जर ते दुरावलेले आहे, आज जर तुझ्यापासून आहे, दूर आहे, या मंदिरापासून दूर आहे, तर प्रभू त्याला मी जबाबदार आहे. आता मी जाईन आणि मी त्यांना शोधेन आणि त्यांना मी परत तुझ्याकडे आणेन, त्यांना जिंकेल तुझ्यासाठी. आणि फक्त माझे भाऊ बंधू नाही, पण जे या रस्त्यावरून हजारो लोक या 100 वर्षात गेले, पुलाखालून पाणी वाहून गेलं, कितीतरी वेळेला त्यांची इच्छा असेल, आले पण असतील बहुतांश, मी सांगत नाही, पण पुष्कळ लोक आज अपेक्षेने आमची बाहेर वाट पाहत आहे. नुसते वचन लिहून दिले बाहेर म्हणून आमचं काम संपलं असं होत नाही. उलट ते वचन ऐकून जर कोणी येईल पाहून, तर आम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे असतं. तेव्हा करो या वचनाद्वारे आमच्या मंडळांमध्ये एक नवीन कार्य, आमच्या भावांप्रती, आमच्या बहिणींप्रती, एक शरीर, एक जीव, एक आत्मा. आमचा प्रभू येशू ख्रिस्त वर लवकर येत आहे त्याच्या वधूला घ्यायला आणि तिला सुंदर ठेवण्याचं जबाबदारी आम्हावर आहे. कोणतेही दाग, कोणताही सुरकुती माझ्यामुळे तरी न तिथे लागू, याची दक्षता आम्ही घेणं गरजेचं. देवाप करू या वचनाद्वारे आपल्या सर्वांना तो आशीर्वाद. शांत